मित्रहो नमस्कार. एका नवीन राजकीय व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, इतिहास हा तसा गुळगुळीत झालेला विषय. म्हणजे इतिहास घडून गेला एकदा, कोणाचाही असेल, कुठल्याही महापुरुषाचा असेल, तो घडून गेला एकदाच. पण त्याचं कवित्व आणि त्याचं चवीत चरवण आत्तापर्यंत सुरू आहे. कोणाचाही इतिहास असू दे, तो घडून गेलेला आता 80, 90, 100 तर छत्रपती शिवाजी महाराज वगैरे या अतिशय जुन्या महापुरुषांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या इतिहासाला अनेक वर्ष, शेकडो वर्ष लोटून गेली. तरीही हा इतिहास नवीन नवीन शोध लावून पुन्हा उकरून काढला जातो. आता तो उकरून काढणारी लोक कोण आहेत तर फार मोठ्या संख्येने इतिहास संशोधक नाही आहेत. तर आपले जेमतेम 5वी 6वी शिकून राजकारणात आलेले आणि मंत्री बनले म्हणून शहाणे झालेले काही लोक बनलेले आहेत. अनेक पातळीवर इतिहास नवीन नवीन संशोधनासह शोधासह हे लोक पुन्हा तुमच्यासमोर उभा करतात. प्रश्न असा पडतो की याच लोकांनी काढलेली पाठ्यपुस्तकं आपण लहानपणी शिकली तर ते सगळं शिक्षण खोटं होतं का? आता हा विषय काढण्याचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेली काही भाषणं, त्याला अलीकडच्या काही भाषणांचा सुद्धा उदाहरण देता येईल आणि त्यामुळे आत्ता हा विषय काढण्याची वेळ आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये भाषण केलं होतं वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं. तर त्यावेळी बोलताना नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शहा असतील, नेहमीप्रमाणे नेहरू आणि गांधी यांच्यावर घसरले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी या दोघांवर नुसते घसरलेच नाही तर त्यांनी देशाच्या अधोगतीमध्ये किती मोठं योगदान दिलं. बघा बरं, प्रगतीमध्ये नव्हे, अधोगतीमध्ये केवढं मोठं योगदान दिलं याचा त्यांनी पाढाच वाचून दाखवला. आता महात्मा गांधींवर जाहीरपणे टीका न करणारे काही लोक आहेत, पण नाव आपल्या मुखामध्ये नाव रामाचं आणि बगलेमध्ये मात्र सुरी अशी लोक खूप या जगामध्ये आहेत, जी अलिप्तपणे वावरतात, त्यांचा मुखवटा वेगळा धारण करतात आणि तुमच्यासमोर येतात. अशा काही लोकांमध्येच असे काही लोक जे आहेत ती राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भरणा केलेले आहेत. त्यामुळेच हे प्रश्न, हे जुने विषय असे उफाळून येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंवर केलेली आगपाकड हा काही आजचा विषय नाही आणि नेहरूंनी काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये मांडणारसुद्धा नाही. माझ्या व्हिडिओचा विषय हा इतिहासाशी आणि राजकारणाशी संबंधितच असला तरीसुद्धा कोण चांगलं कोण वाईट हे ठरवणार मी नाही. मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की इतिहासानं ज्यांना मानाचं पत्र दिलं आहे, मानाचा एक सन्मान दिलेला आहे, ते सगळेच आपल्यासाठी भारतरत्न आहेत. भारताची काही रत्न आहेत आणि आपण बघायला गेलो तर दगड धोंड्या एवढीसुद्धा आपल्याला किंमत नाही. आपण त्यांना वेगवेगळ्या तराजूत तोलणं की हा चांगला होता, तो वाईट होता, तो ह्या समाजाचा मग तो चांगला होता, माझ्या समाजाचा जो असेल महापुरुष तो चांगला, दुसऱ्याच्या समाजाचा असेल तो वाईट, हे ठरवण्या इतकं आपण मोठे झालेलो नाही आहोत अजून. मोठे जेव्हा होऊ ना तेव्हासुद्धा आपल्याला ठरवण्याचा अधिकार नसेल. कारण ज्या महापुरुषांनी, आता मी म्हणतो की महापुरुषांनी वाईटच कामं केली, पण ते महापुरुष आता एक इतिहासाच्या पानात जमा झालेत. भलेही ते नवीन आपल्याला त्यांचं स्मरण केलं पाहिजे, आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे हे मी म्हणेन हो लाख, पण घेतं का कोणी आदर्श? नाही घेत. असे म्हणणारे, भाषणं ठोकणारे खूप लोक आहेत, त्यांचा आदर्श घेत नाहीत. फक्त मी मागाशी म्हटलं तेव्हा मुखामध्ये नाव आणि बगलेमध्ये शुरी, ह्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, ते असं करणं योग्य नाही. त्यामुळे अशी जी काही लोक आहेत महापुरुष वगैरे, ते इतिहास जमा झालेले आहेत. प्रश्न असा आहे की त्यांनी भारत आहे ना, भारत असेल, आपला महाराष्ट्र असेल, तो तुमच्या आमच्या हातात सोपवलेला आहे. आता तुम्ही किंवा आम्ही, तुम्ही मी असेल किंवा हे जे कोणी इतिहासावर बोलणारे लोक असतील, आपण एवढे मोठे महापुरुष आहोत, एवढे मोठे आपल्याला कळतं, तर घडवून दाखवा ना महाराष्ट्र घडवून दाखवा, भारत घडवून दाखवा, न्या की प्रगतीपथावर. कोणी
आपल्या भारतावर असेल, महाराष्ट्रावर संकट आणायला गेलं तर आपण घराच्या एका कोपऱ्यात बसून राहतो आणि बोलतो मात्र ह्या महापुरुषांवर. बोलतो मात्र आपण या महापुरुषांवर. संसदेवर जी भारताची, अखंड भारताची एक अस्मिता आहे, जिथं पूर्ण भारताचा राज्यकारभार चालतो, त्या संसदेवर हल्ला झाला तेव्हा एका मंत्र्याची बिशाद लागली नाही त्या दहशतवाद्यांना सामोरं जाण्याची. आणि त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू असेल, महात्मा गांधी असतील, त्यांच्यावर बोलावं म्हणजे केवढा मोठा जोक आहे. ते कोणी असोत, मी असं म्हणत नाही की नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यावरच मी बोलत नाही. संसदेवर हल्ला झाला तेव्हा कोणीही एक माणूस पुढं गेला नाही. सुरक्षा यंत्रणाला उतरावं लागलं तिथं. आजसुद्धा तुम्ही तुमच्या देशात फिरताय, राज्यकर्त्यांना मी म्हणतोय बरं, तुम्ही तुमच्या देशात फिरताय पण विना सिक्युरिटी फिरत नाही का? तुमच्या देशातल्या लोकांपासून तुम्हाला धोका आहे. प्रत्येकानं आयुष्यात चुका केल्या, आपण तर रोज करतो, प्रत्येक तासाला एक चूक करतो. महापुरुषांच्या हातून भलेही चुका झाल्या असतील, पण गांधीजींचं अहिंसा तत्व एकदा आठवा. भलेही काही दृष्टीनं ते चुकीचं असू शकतं, कारण आपण वेगवेगळ्या अँगलने विचार करताना एखादी त्याच्यात चुकीचे पॉईंट असू शकतात, पण त्यांनी जे दुसऱ्यांना सांगितलं ते स्वतः आचरणात आणलं. आपण फक्त भाषणं ठोकतो. तुम्हाला माहिती आहे, गांधी हत्येचं कुणकुण अगोदरच सरकारला लागलेली होती, त्यामुळे गांधीजींना प्रोटेक्शन देण्याचं ठरलं. त्यावेळी गांधीजींनी सांगितलं की जर मला मारून त्या मारणाऱ्याचा आत्मा थंड होणार असेल तर मी मरायला सिद्ध आहे. कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे हबपपासून ते अगदी पहिली दुसरी, ज्याला थोडंफार कळायला लागलं की भाषण म्हणजे काय असतं, दुसऱ्याला तत्त्वज्ञान शिकवणं म्हणजे काय असतं, हे कळायला लागलं ना, तिथपासून लोक भाषणं ठोकायला सुरुवात करतात. तुम्ही असं वागलं पाहिजे, तुम्ही तसं वागलं पाहिजे. अरे पण बेटा, सुरुवात स्वतःपासून तर कर. मला ह्याच विषयावर आता बोलायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरू गांधी घराण्यांवर आसूड ओढले. विषय काय होता तर वंदे मातरमला 250 वर्ष कंप्लीट झाल्याचा, 150 वर्ष. आता त्याच्यावेळी बोलताना वंदे मातरमविषयी बोला ना, खूप काही गोष्टी आहेत वंदे मातरमविषयी बोलण्याचा. आता त्या माहिती नसल्या तुम्हाला, समजा वंदे मातरम कोणी लिहिलं, त्यांनी कसं लिहिलं, त्याच्यामागे कसे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याचा अर्थ काय आहे, हे जर तुम्हाला माहिती नसेल ना, तर असं माहीत नसलेला माणूस दुसरीकडे घसरतो आणि विषय डायव्हर्ट करतो. कुठल्याही भाषणामध्ये नेहरू गांधी आणलंच पाहिजे का? मी फक्त नरेंद्र मोदींना बोलत नाही आहे. जे कोणी सगळे महापुरुष, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, जे कोणी शाहू महाराज असतील, जे कोणी महापुरुष झाले, त्या महापुरुषांवर घसरणारे आपण कोण? आपल्या महाराष्ट्राला एवढी प्रचंड मोठी संतांची परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावतामाळी, कितीतरी संतांनी आपल्याला खूप काही शिकवून ठेवलेलं आहे. पण ते दिलं आपण गंगेच्या पाण्यात बुडवून. त्या संतांची गाथा पूर्वी, म्हणजे संत तुकारामांची गाथा जी होती ती त्यावेळच्या कर्मकांड करणाऱ्या लोकांनी पाण्यात, नदीत बुडवून टाकली. पण मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, त्यांनी ती फक्त गाथा बुडवली. त्यांच्यावर आपण शितू करतो की अमुक एका समूहाच्या व्यक्तीनं ती गाथा बुडवली, पण तुकोबाराय तसेच राहिले. कुठे राहिले हो तुकोबाराय? त्यांची शिकवण किती लोक आचरणात आणतात? त्यांची, सांगा ना. त्यांनी तर गाथा बुडवली, आपण त्यांचे विचारसुद्धा बुडवून टाकले. पुढच्या पिढीसाठी आपण काय शिल्लक ठेवलं आहे का हो? अगोदरचे जे हे एवढे महापुरुष असेल, संतांची आपली भूमी असेल, हे सगळं जे ज्ञान आहे, ज्ञानाचं भांडार, ते पुढच्या पिढीपर्यंत आपण नेतच नाही आहोत. ते आपण कापून टाकलं आहे. पुढच्या पिढीला सांगावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराज असे होते, त्यांनी असे पराक्रम केले. पुतळ्यांमध्ये तर दिसतात ते, असं नाही की शिवाजी महाराज कोण होतेच, पण छत्रपती शिवाजी महाराज एक मोठे महापुरुष होऊन गेले. याच्या पलीकडं त्यांचं ज्ञान असणार नाही, कारण ते आपण शिकवतच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच मी फक्त बोलत नाही आहे. वेगवेगळे संत असतील, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं असे अनेक महापुरुष असतील,
स्वतःच्या गळ्यात फास अडकवला स्वातंत्र्य भारताला मिळावं मग याच्यासाठी. ते कोण होते, त्याने काय केलं नेमकं भारतासाठी, हे हे जे ज्ञान आहे ते आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतच नाही आहोत. हा इतिहास आपण कापून टाकला आहे मध्यामध्ये. आणि जर इतिहास पोचवलाच तर असा इतिहास पोचवला आहे की हे सगळे जे लोक होते, नेहरू असतील, गांधीजी असतील, सगळे ते त्यांच्या परीनं प्रत्येकजण, कारण कसं माहिती आहे का, मी एका समाजाचा आहे तर माझे महापुरुष चांगले, बाकी सगळे वाईट महापुरुष, असं म्हणता म्हणता आपण सगळ्या महापुरुषांना एका चिखलात बुडवलेलं आहे, बरबटवलेलं आहे. आणि हे कसे बरबटलेले महापुरुष होते, काही माझ्या समाजाचे असतील तर दुसऱ्यांना सांगायचं की माझ्या समाजातले कसे बरबटलेले लोक आहेत, तुमच्या समाजात असतील तर मी ते कसे बरबटलेले असं सांगायचं. हे ज्ञान मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, तुम्ही मुलांसमोर बोलला नाही, तुम्ही पुढच्या पिढीसमोर बोलला नाही, तरी हे ज्ञान कुठेतरी सोशल मीडियावर येतं. या पिढीला असं वाटेल की हे सगळे लोक जे आहेत ना महापुरुष, ते महापुरुष काही नव्हते, दहशतवादी होते, असं वाटू लागेल. याची कधीतरी भीती बाळगा. इतिहास कापून टाकायला लागलाय तुम्ही. इतिहास, ज्या इतिहासावर अनेक देश स्वतःचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ घडवतात, तो इतिहास कापून टाकायला लागला तुम्ही. बोलायचंच झालं तर नरेंद्र मोदी सरकारनं अनेक चांगली कामं केली, अनेक चांगली कामं. म्हणजे सांगायचंच झालं तर पूर्वी बघा, तुम्हाला एखादा मोबाईलचं सिम जर घ्यायचं असेल तर ही मोठी कागदाची जंत्री घेऊन जायला लागत होतं. पण ह्या सरकारनं एका मिनटात म्हणजे जे काम करायला पूर्वी 8-8, 10-10 मिनटं, अर्धा पाऊण तास लागायचा, तर ते काम आता तुम्ही एका आधार नंबर जो असतो 12 अंकी आधार नंबर दिलात की लगेचच काम होऊन जातं. तुमचा आधार नंबर किंवा तुमचा पॅन कार्ड नंबर टाकला की तुमची सगळी आर्थिक माहिती सरकारला कळते. एवढंच कशाला, महात्मा फुले जन आरोग्य योजना ही काँग्रेस सरकारनं काढलेली योजना आहे, पण तिला व्यापक स्वरूपात राबवलं भाजप सरकारनं. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध केल्या. आता तुम्ही म्हणाल बेरोजगार आहे, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, आता त्याच्यावर काय विषय व्हिडिओ बनवत नाही. बेरोजगारी वाढली कसं म्हणायचं, बेरोजगार कोणाला म्हणायचं की ज्याला कुठेच रोजगार नाही, ज्याला काम करण्याचं कुठेच साधन नाही. पेपरात तर रोज बातम्या येतात, शेतमजूर मिळत नाही, हे मिळतं, पण ते कामं आपल्याला करायची नसतात. आपलं म्हणणं असं असतं की मग होईन तर साहेबच होईन, नाही तर मी घरी बसून राहीन, उपाशी पोटी मरेन, पण मी साहेब म्हणूनच होईन. आपली शैक्षणिक पात्रता बघायची नाही, आपली क्वालिटी बघायची नाही, आपल्याला ज्ञान किती आहे ते बघायचं नाही. सांगायचा विषय असा आहे मित्रांनो की यावर सगळं बोलणं, आपल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींबद्दल राहिलं बाजूला, आपण त्या महापुरुषांना रोज बदनाम करतो, रोज. एवढे मोठे लोक, आपल्या घरातली जी लोक होते, आता सासूबाई जर गेल्या असतील, त्या सासूबाई पूर्वीच्या माहिती आहेत तुम्हाला, छळ सुनांचा कसं करायच्या त्या, पण त्या सासूबाई जरी गेल्या असतील तर त्यांच्या चांगल्याच आठवणी सुनबाई अजून ढाळत बसते. म्हणजे त्यावेळी त्या सुनबाईसुद्धा कधी कधी बोलली असेल सासूबाईला की तुम्ही अशाच आहात, तशाच आहात, पण ती सुनबाईसुद्धा सासूबाई गेल्यावर चांगलंच बोलत असेल त्यांच्याबद्दल. पण आपण महापुरुषांबद्दल काही चांगलं बोलायला अजून शिकलो नाही. कधी शिकणार आहोत मला माहिती नाही. रोज तेच विषय. संसदेचं अधिवेशन हे आजसुद्धा नेहरू गांधी घराण्यांवर चालतं, नेहरू गांधी यांच्यावर चालतं. याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कोणती? तुम्हाला खासदार असेल, आमदार असेल, कोण चांगलं कोण वाईट ह्यांचा इतिहास संशोधन करायला बसवलं आहे का तिथं? तुम्हाला जर एवढे इतिहास खणून काढायची गरज असेल तर जा की त्या पुरातत्व खात्यात जा, तिथे नोकरी करा, चांगली माणसं येतील तिथे तुमच्या जागी. पण ते नाही, ज्यांना हे कामं करायला पाठवले ते हे इतिहासावर बोलतात आणि भविष्यकाळ कापून टाकतात. याला मित्रांनो कधीतरी आपण बोलण्याची गरज आहे. पण आपण कसं पडलो आहे, मी मगाशीच म्हटलं की आपण तुमच्या महापुरुषाला बोललं की तुम्ही खुश झाला. तुम्ही जेव्हा दुसऱ्या जातीतल्या महापुरुषांना आणि सगळ्याच महापुरुषांचा, जातपात या गोष्टी बोलूच नका, सगळ्या महापुरुषांचा एक महापुरुष म्हणून सन्मान करायला शिकाल, इतिहासाची पूजा करायला शिकाल. इतिहासाची पूजा नाही करीत आहोत मित्र आपण, इतिहासाची काही पानं फाडायची. मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मागताय, मी आणि कोणाला तरी मानतोय, तर त्यांचा तुम्ही ज्याला मानता त्याच महापुरुषाची पानं वेगळी करायची इतिहासातून
आणि त्या इतिहासाची पूजा करायची. असा इतिहास घडत नाही. इतिहासाच्या प्रत्येक महापुरुषाला एक पाठ असतो इतिहासामध्ये. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एक पाठ, छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पाठ, 2-4 पानांचा. कारण पुस्तकाला मर्यादा असतात, पाठ्यपुस्तकाला. त्यामुळे ते 2-4 पानात बसवलं म्हणजे त्यांचा इतिहास 2-4 पानांपुरता होता असं नाही मित्रांनो. त्यामुळे इतिहासाची सर्व पानं, इतिहासाचं पुस्तक आहे ना, त्याची पूजा करायला शिका. त्या सगळ्या इतिहासाची पूजा करायला ना ज्यावेळी, त्यावेळी या राजकारण्यांना संधी मिळणार नाही. तुमच्या आमच्या समोर काय ठेवलं आहे भविष्य, त्यांनी काय भविष्य ठेवलं आहे सांगा ना. पण बोलणार मात्र असे की ह्याने खूप काही केलं आहे. अहो, त्या मगाशी जे बोललो तेच पुन्हा मी तुम्हाला सांगतो. ते गेले सोडून आपल्याला. महापुरुष जे होते ते सगळे सोडून गेले. आता मोदींना महापुरुष व्हायचं आहे, काही न करता. फक्त भारताचे निर्णय घ्यायचे आहेत काही, आणि महापुरुष व्हायचं आहे. मला सांगा, तुम्हाला महापुरुष व्हायचं तर कुणी अडवलं आहे? तुम्ही जा ना, तुम्ही पण करा महापुरुष, तुम्ही पण महापुरुष. सगळेजण पूजन करतील, पण भारताला 2 पावलं तरी पुढे नेऊन दाखवा. आम्ही काय असं नाही म्हणत कुठल्या मंत्र्याला, कुठल्या आमदाराला, कुठल्या लोकप्रतिनिधीला की जा तिथे सीमेवर आणि रक्षण कर. अहो, ज्यांच्याबद्दल बोलताय त्यांनी तर जीव दिला हो आपल्या देशासाठी, राज्यासाठी. आम्ही तुमच्याकडून एवढी नाही अपेक्षा करीत, पण आमचा महाराष्ट्र असेल, आमचा भारत देश आज इथे उभा आहे. तो तुमच्या 5 वर्षाच्या काळात 2 पावलं तरी पुढे सरकू द्या आपल्या याच्या दृष्टीनं, प्रगतीच्या दृष्टीनं. तर ते नाही, हाय त्याच्यापेक्षा आपण मागे येतो आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. या दुनियेत मित्रांनो सांगू का, एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि व्हिडिओ संपवतो. दुनियेमध्ये कुठलं रूप घेतल्याशिवाय काही चालत नाही मित्रांनो. इतकी ढोंगी दुनिया झालेली आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो. एका ठिकाणी हरिनाम सप्ताह होता. हरिनाम सप्ताहामध्ये तुम्हाला माहिती असेल, संगीत रूप जेव्हा हरिनाम सप्ताह असतो त्यावेळी किंवा शिवमहापुराण कथा असते, तिथं वेगवेगळी अशी ना सोंगं आणली जातात. एका युवकानं, एका तरुणानं त्या दिवशी रामाचं सोंग घेतलं होतं. तर त्या दिवशीचा ती कथा संपली तर लोक त्या रामाच्या दर्शनासाठी रांगेत अशी उभी होती. एक आजी आणि तिचा नातू त्या रांगेत उभा होता. तर ते दोघंसुद्धा पाया पडले. आजी पण पाया पडली, नातू पण पाया पडला. दुसऱ्या दिवशी होता, दुसरी कुठली तरी कथा होती त्या दिवशी रामायणातली. तर त्यावेळी तोच मुलगा, जो तरुण होता, जो आदल्या दिवशी राम झाला होता, तो दुसऱ्या दिवशी झाला होता रावण. आता त्या मुलाला असं वाटलं की ह्या तरुणाला काल पाया पडण्यासाठी एवढी मोठी रांग लागली होती, आज त्याच्यापाशी कोणीच नाही. चला आपण सगळ्यात अगोदर जाऊन दर्शन घेऊया. तर तो गेला आणि त्या रावणाच्या पाया पडला, त्या तरुणाच्या पाया पडला, जो आदल्या दिवशी राम होता त्याच्या पाया पडला. तर आजीचा एक धपाटा त्याच्या पाठीवर बसला. त्याला आई म्हणाली, का रे, तुला अक्कल नाही का, कोणाच्या पाया पडतोस? तर त्या छोट्या मुलानं तिला सांगितलं, अगं आजी, काल ह्याच्यासाठी ह्या तरुणाच्या पाया पडण्यासाठी एवढी मोठी लाईन लावली होती, आज कोणीच नाही तिथं, तर मी पाया पडलो तर काय होतं आहे? तर ती आई त्याच्यावर खेकसत अशी म्हणाली, आजी, अरे काल तो राम होता, आज रावण आहे, रावणाच्या कोणी पाया पडतं का? बघा, तरुण तोच होता. तुम्ही कोणता मुखवटा धारण करता हे महत्त्वाचं आत्ताच्या काळात झालेलं आहे. त्यामुळे ज्याच्या पोटी ज्या महापुरुषांचा गट बहुसंख्याक आहे या देशामध्ये, तो महापुरुष श्रेष्ठ. बाकीचे सगळे महापुरुष एका इतिहासाच्या पानात गुंडाळायचे आणि त्यांना अडगळीत टाकून द्यायचं. हे जे सध्या चालू आहे ते खूप घातक आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला या एकूणच प्रकरणाबद्दल काय वाटतं? इतिहास पुन्हा उघडला गेला पाहिजे का? हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.